नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रत्नागिरी ट्रिप पार्ट 2 मध्ये दिवस दुसरा. जर तुम्ही पार्ट 1 बघितला नसेल तर तो नक्की बघा. तर आज आम्ही जाणार आहे आयुष्य घरी पावसला. तिथून आम्ही हनुमान कुंड हा जो आता ट्रेंडिंगला आलेला वॉटरफॉल आहे तिथे जाणार आहे आणि तिथून आम्ही नंतर गणेशगोळे बीच इथे जाणार आहे. मित्रांनो, आम्ही काल मस्त बार्बिक्यू चिकन खाल्लं आणि पण थोडा प्रॉब्लेम झाला. म्हणजे काल आम्हाला वाटलं पाऊस येणार नाही म्हणून आम्ही ओपनमध्ये करत होतो, तर अचानक पाऊस आला. मग आम्हाला परत जागा चेंज करावी लागली. थोडा टाईम लागला पण नंतर मजा आली. नंतर जेवलो आम्ही घरी जाऊन. आयुषच्या मामीने चिकन वडे बनवलेले तर ते आम्ही खाल्ले आणि आज परत सकाळी आलो आहे. अर्धे जण गेले परत रिटर्न. आता आम्ही पण जातो आहे आणि आता आंघोळ वगैरे झाली आहे, तर जाऊन परत चहा वगैरे पिऊ आणि नंतर परत आयुष दुसरे स्पॉट्स दाखवणार आहे. चला डे 2 पावसला. महबूबा बस ये जान ले महबूबा, दीवाना कुछ भी कर जाऊंगा. मित्रांनो, आता आम्ही आलो पेट्रोल पंपला बघायला. गाडी होती त्यात आम्ही 10 जण ॲडजस्ट करतो आहे कसं तरी. आणि आता आम्ही जातो आहे आयुषच्या घरी. आलो होतो आम्ही आयुषच्या मामाच्या घरी. आणि आता पावसला आम्ही जो मेन स्पॉट आहे हनुमान कुंड करून तिथे आम्ही जाणार आहे. तर बघूया तो स्पॉट कसा असणार आहे आणि तिथून परत मग नंतर आम्ही तिथेच येणार आहे आयुषच्या मामाच्या घरी. तर मित्रांनो, आता आम्ही पावस मार्केटला आलो आहे नाश्ता करायला आणि इथे आम्ही मिसळ पाव कटवडा वगैरे खाणार आहे. आयुष बोलला की फेमस आहे आणि चांगलं लागतं, ते खाणार आहे. बाप बनवून दे ना आपला. एक टेबल पण नाही का? नाश्ता झाल्यानंतर आम्ही थेट गेलो आयुषच्या घरी. घरी पोचल्यानंतर आयुष आणि माझे काही मित्र गेले रात्रीच्या जेवणासाठी चिकन आणि पनीर आणायला. अशा प्रकारे चिकन घेतलेलं आहे आमच्यासाठी. आपण लोकांसाठी पनीर घेतलेलं आहे. आज मस्त आणि गाडीवर बाब्यामध्ये ब्लॉगचा पार्ट आहे. ब्लॉगिंगचा सध्याचा पार्ट मी कंटिन्यू करतोय. तो ब्लॉगमध्ये येणार आहे. कॅमेरामॅन शिफ्ट झाला आहे. एक फक्त येईल अर्जंट बेसिसवरती. काय नाही, क्वालिटी सेमच राहणार आहे. ब्लॉग आमचा कोकणातला येणार तुम्हाला. काय येणार अशा प्रकारे घेतलं आता चिकन. थँक्स, लव यू. घरी येताना आयुषने ताजी माडी पण आणलेली. ती माडी प्यायल्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि निघालो आमच्या पहिल्या स्पॉटसाठी, ते म्हणजे हनुमान कुंड. तर मित्रांनो, आता आम्ही आयुषच्या घरी आहे. 2-3 तास झाले आम्हाला येऊन आम्ही जरा आराम केला आणि आता आम्ही जातो आहे हनुमान कुंड वॉटरफॉलला. तर जास्त लांब नाही आहे, थोडाच लांब आहे. म्हणजे एक 15-20 मिनटावर असेल कदाचित. तर बघू कसा वॉटरफॉल आहे. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलो हनुमान कुंड वॉटरफॉलला आणि 1-2 जण आता आम्हाला भेटली. ते बोलले आहे गर्दी थोडीफार. तर ओम्या एक्सायटेड आहे. ओम्या कालपासूनच विचारतोय कधी जाणार. तर बघूया आता किती जण आहे, किती गर्दी आहे ते, पण भेटेल पोहायला. चला मग.
संदेश भाऊ पन्हाळे आमचे एकमेव असे ड्रायव्हर जे ज्यांच्यामुळे आम्ही इथे येऊ शकलो, ते एकमेव ड्रायव्हर संदेश पन्हाळे. राम राम मंडळी. आणि पोहण्यात पण एक नंबर आहे हा यांचा. मित्रांनो मला वाटतं 10-15 मिनटं ट्रेक आहे हा. त्या आंब्याची कलमं वगैरे आहेत, ते मला वाटतं वर असणार वॉटरफॉल. हॅलो हॅलो. आता आम्ही पोचलो आहे हनुमानपूरला. आणि मागे ते तो धबधबा आहे, खाली आहेत पोरं स्विमिंग करत आहेत. असे पण आहेत रे, हे हळू बाबा हे. मित्रांनो इथून खाली जाण्यासाठी इथून हीच एक वाट आहे, तर इथून थांबावून जायला लागणार आहे. आणि इथे खाली पाणी जरा खोल असणार आणि एक पुढे आहे जमीन. செடி முளைக்கும் நான் பூவாக, வெயில் அடிக்கும் நாள் வரைக்கும் கொடை பிடிப்பேன் தாயாக. நாமாகும் மாய பறவைகளே தென்கிழ. हळूहळू गर्दी वाढायला लागलेली आणि दुपारचे 3:30 वाजल्यामुळे आम्हाला भूक पण भरपूर लागलेली, म्हणून आम्ही निर्णय घेतला तिथून निघायचा. हनुमान कुंड नंतर मेनू. समझने वाले को इशारा कॉपी. मित्रांनो आता हनुमानकुंडवरून आम्ही आता चायनीज खायला आलो आहे. तेच पुढे तुम्ही आलात तर 5-10 मिनटावर आहे हे. खूप भूक लागली आहे, तर बघूया आता टेस्ट वगैरे कशी असेल. दादा सगळ्यांचा एकदा ऍक्सिडेंट झाला, तर सगळ्यांचा एकत्र ऍक्सिडेंट होईल. धक्का मारू धक्का मारू. चढली चढली छोटं परत एका चला चला. अरे हा शॉर्टकट आहे रे माझ्या गावाच्या इकडून यायला. इथून गाडी इकडनं आलेली गाडी माझी. ते लोक इथे राहणार आहेत, इथे आज वस्तीला आहे. आज ते
वरातीला आलोय काय आपली छकुलीला होते इकडे गणेश गुळे बीच बीच एक नंबर आहे भावा. जिंदगी हमें सोबतों का नशा है ये सोबतें यारों की जिंदगी हमें होश की ना तू दवा दे दुआ दे हे बाय करा ओके बाय मजा आली